मी विधानसभेत बोलताना एक मागचा आमदार म्हणे, हे थोडंसं बच्चू हो तुम्ही बोला ना, तू काहून बोलत नाही? तर म्हणे माझा पक्ष तिकीट देणार नाही ना म्हणे मला. तर तो बोलायला भीत होता, कारण पक्ष तिकीट भेटत नाही आहे म्हणून. आणि त्याच्यावर बर्डन, प्रेशर, दबाव जे होती ते पक्षाची होती. पक्षाची तिकीट भेटली म्हणजे निवडून आलो. मतदार काय जाणारच पक्षाच्या मागं. तर हा जो मतदार जेव्हा दुय्यम स्थानी जातो तेव्हा त्याचं पतन होते आणि पक्षाचा झेंडा मोठा होतो. आज तुम्ही पाहतोय का 90% शेतकऱ्याची मुलं आहे आमदाराचे, ते शेतकरीच आहे आणि तरी ते पक्षाच्या बाजूनं बोलताना दिसतं आहे. कारण सत्य ते आहे. बरं आता तर हाईट आहे का निवड आमदारच नाही, कार्यकर्ता बोलतो आणि कार्यकर्ता नाही तर शेतकरी म्हणतो आमच्या पक्षाचं सरकार आहे, मग काय आंदोलन करायची गरज आहे? जाऊ दे ना, सोयाबीनले भाव नको भेटू दे, कापसाले नको, कानापूस चाले, तुला काय झालं आहे? पक्ष आमचा आहे ना. बाप मेला तरी 72, पण नेता मरायला नको. ही जी काही संस्कृती निर्माण झाली आहे ही या देशासाठी घातक आहे. माझं म्हणणं नेहमी असतं का निष्ठा पक्षावर नाही, निष्ठा माझ्या बापावर, शेतकऱ्यावर, मजुरावर, माझ्या काम करणाऱ्या कष्टकरी जनतेवर निष्ठा ठेव. नेत्यावर निष्ठा ठेवू नको, बच्चू कडूवरही ठेवू नको. आणि हे जे निष्ठावान झाले ना पक्षाचे गुलाम, ह्या देशासाठी सगळ्यात मोठे घातक आहे.